सरपंचाला बोलू काय ह्याच्यावरती आपण लावू असं बोललं. तिथंच थांबा. रस्ता अशी झालेली आहे की हा रस्ता जेव्हा चालू केला तिथपासून सांगतात आम्ही चांगलं व्यवस्थित पद्धतीने करू 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 म्हणून काहीच करत नाहीत. इथे कितीक वेळा ह्या खड्ड्यांमुळे ॲक्सिडेंट होत आहेत आणि ह्या रस्त्याची माती येऊन किती जणांची ॲक्सिडेंट झालीत. तरी देखील हे कॉन्ट्रॅक्टर आहे ते काही दखल घेत नाहीत. जेणेकरून इथल्या आमच्या जाण्याची सुविधा आहे ती देखील बरोबर केलेली नाही आहे त्यांनी. आणि तेवढ्यापुरतंच आपली माती टाकून भराव तेवढा करतात, बाकीचं काहीच इथं रिस्पॉन्स देत नाही आम्हाला. आम्ही काय करायचं नागरिकांनी? इथं सारखं येणं जाणं आहे, त्याच्यामध्ये इथं एवढा जो खड्डा पडला यात गाड्या आपट आहेत, तिथं ॲक्सिडेंट होत आहेत. वापस त्या फाट्यावरती जवळजवळ 10-15 ॲक्सिडेंट झालीत. तिथं पण ते स्पीड ब्रेकर वगैरे काहीच टाकत नाहीत. सवादला जाणारा रस्ता आहे तिकडं स्पीड ब्रेकर नाही, पुण्याला जाणार आहे तिकडून पण नाही, म्हाडला येणार पण एवढ्या सुसाटमध्ये गाड्या येतात आणि ॲक्सिडेंट होत जात आहेत. आणि आता थोड्या दिवसात पाऊस झाल्यानंतर आणखीन इथं या रोडची आणखीन दशा होणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर या कॉन्ट्रॅक्टरनी या इथे खड्डे बुजून हा रस्ता जो आहे तो चांगल्या पद्धतीने करून आम्हाला द्यावा. आणि आतमध्ये बुद्धवाडीमध्ये जाण्याचा जो रस्ता आहे त्याच्यावरती गाड्या स्लिप होतात, त्या देखील त्यांनी तिथला रस्ता आम्हाला व्यवस्थित आणि आमचा मार्ग चांगला करून द्यावा ही सर्वांना विनंती करतोय आम्ही. नाहीतर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढे आम्हाला जे तिथं खाली मोरी मोठी बनवणार होते त्याचं देखील काय निष्फळ अजून काढलेलं नाही त्यांनी.